नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या महारण संग्रामामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा घेतला होता। मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सुद्धा आपण अशाच एका महत्त्वपूर्ण घटकांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटना व पंचायत राजच्या संदर्भामध्ये आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न विचारले जाण्याचा दाट संभव आहे आणि याच दृष्टीने मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेतील आपण दुसरा स्तर आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे पंचायत समिती। ठीक आहे, तर या पंचायत समितीच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर पंचायत समिती हा त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था मधील दुसरा किंवा मधला स्तर म्हणून ओळखला जातो, जो की गट किंवा तालुका पातळीवरती असतो। ठीक आहे, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं मित्रांनो, तर पंचायत समिती हा स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्तर म्हणजेच ग्रामपंचायत आणि सर्वात वरिष्ठ स्तर म्हणजे जिल्हा परिषद यांना जोडणारा एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम पाहत असतो। ठीक आहे, तर त्या अनुषंगाने आपण पंचायत समितीबद्दलचा विस्तृत आढावा आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासणार आहोत। ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात। सर्वप्रथम यामध्ये पहा की आपण पंचायत समितीच्या संदर्भातली पार्श्वभूमी या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, तर सर्वप्रथम पहा की पंचायत समिती जी आहे ती पंचायत समिती म्हणजेच त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुसरा किंवा मधल्या पातळीवरील स्तर म्हणून ओळखला जातो। त्यानंतर पहा, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणून सुद्धा पंचायत समितीला ओळखलं जातं आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 56 अन्वये राज्यामध्ये प्रत्येक गटासाठी म्हणजेच तालुक्यासाठी पंचायत समितीची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे। मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कारण यापूर्वीच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात खालचा कनिष्ठ स्तर अभ्यासला होता, तो म्हणजे ग्रामपंचायत। आणि ग्रामपंचायतीचा कारभार किंवा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीची रचना ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार करण्यात आली होती। तेच जर आपण पाहिलं, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचा जो कारभार आहे हा कारभार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार चालविला जातो। तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं। ठीक आहे, जाणीवपूर्वक आपल्याला गोंधळामध्ये टाकण्यासाठी अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार हा कुठल्या कायद्यान्वये चालविला जातो, तर त्याचं उत्तर राहील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितींचा कारभार हा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार चालविला जातो। ठीक आहे, तर याच अधिनियमामध्ये म्हणूयात आपण कलम 56 मध्ये राज्यातील प्रत्येक गटासाठी म्हणजेच तालुक्यासाठी पंचायत समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा की साधारणपणे 75 ते 175 साधारणपणे 75 ते 175 खेडे मिळून बनलेल्या प्रत्येक तालुक्यासाठी कशाची स्थापना केली जाते, तर पंचायत समितीची स्थापना केली जाते। ठीक आहे, त्यानंतर पहा की असे काही तालुके आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की जे 100% शहरी तालुके म्हणून ओळखले जातात। तर अशा 100% शहरी तालुक्यांसाठी मात्र पंचायत समिती, जे की या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुसरा स्तर म्हणून ओळखला जातो, त्याची स्थापना मात्र अशा 100% शहरी तालुक्यांसाठी केली जात नाही। तर ही एक गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत, 358 तालुके आहेत। आता 358 तालुके जरी असले तरी मात्र महाराष्ट्रामध्ये किती 351च पंचायत समित्या आपल्याला आढळतात। आता यापूर्वीच आपण जसं अभ्यासलं आहे की कमीत कमी म्हणूयात आपण 75 ते जास्तीत जास्त 175 खेडे मिळून बनलेल्या प्रत्येक तालुक्यांसाठी पंचायत समिती स्थापन करण्याची तरतूद ही महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये करण्यात आली आहे। मात्र 100% जे शहरी तालुके आहेत, या 100% शहरी तालुके असणाऱ्या तालुक्यांसाठी मात्र पंचायत समितीची स्थापना केली जात नाही। याचाच अर्थ काय, तर 358 तालुके जरी महाराष्ट्रामध्ये असले तरी मात्र 351च तालुक्यामध्ये या पंचायत समित्यांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं।
ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा की महाराष्ट्रातील जो सर्वात मोठा तालुका म्हणून ज्याला ओळखलं जातो तो म्हणजे राजुरा, जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून नवापूर तालुक्याला ओळखलं जातं, जो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता या ठिकाणी आपल्याला काही तालुक्यांची नावं या ठिकाणी दिसत असतील जी 100% शहरी तालुके आहेत आणि 100% शहरी तालुके असल्यामुळेच त्या तालुक्यांमध्ये पंचायत समितीची स्थापना केली गेली नाही. तर असे कोणते तालुके आहेत तर एकूण पहा किती, तर ठाणे पूर्णपणे 100% तालुका आहे, शहरी तालुका. त्याच्यानंतर उल्हासनगर हे सुद्धा 100% शहरी तालुका आहे. पुणे 100% शहरी तालुका. नागपूर, बोरिवली, कुर्ला आणि अंधेरी. तर हे एकूण जे 7 तालुके असतील हे 7 तालुके पूर्णपणे 100% शहरी तालुके म्हणून ओळखले जातात. यांची संख्या किती आहे तर 7 इतकी संख्या आहे. 7 महाराष्ट्रातील तालुके हे 100% शहरी तालुके आहेत. ठीक आहे. आणि म्हणूनच पहा की 358 पैकी फक्त 351च तालुक्यांमध्ये आपल्याला पंचायत समितीचं अस्तित्व पाहायला मिळतं. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये की ग्रामपंचायतीला आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय नावाने संबोधलं जातं त्याबद्दलचा आढावा आपण मागील मार्गदर्शन सत्रांमध्ये अभ्यासला होता. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सुद्धा आपण ज्या पंचायत समितीबद्दलची माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो, तर पंचायत समिती जो की या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुसरा किंवा मधला स्तर म्हणून ओळखला जातो, ज्याची स्थापना गट किंवा तालुक्यामध्ये केली जाते. ठीक आहे. तर या गट व तालुका स्तरावर स्थापन केल्या गेलेल्या पंचायत समितीला, ज्याला आपण महाराष्ट्रात पंचायत समिती म्हणतो, मात्र देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पहा की या ठिकाणी चुकून ग्रामपंचायत झालाय, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला पंचायत समिती. ठीक आहे. पंचायत समिती. ठीक आहे. तर या पंचायत समितींना देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कुठल्या नावानं संबोधलं जातं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जसं पहा उत्तर प्रदेशमध्ये पंचायत समितीला क्षेत्र समिती या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये पहा जनपद पंचायत या नावाने पंचायत समितीला ओळखलं जातं. अरुणाचल प्रदेशामध्ये पंचायत समितीला अंचल समिती या नावाने संबोधलं जातं. आसाममध्ये पहा, आसाममध्ये पंचायत समितीला आंचलिक पंचायत या नावाने ओळखलं जातं. आंध्र प्रदेशमध्ये पंचायत समितीला मंडळ पंचायत या नावाने, गुजरातमध्ये तालुका परिषद या नावाने, तर केरळमध्ये ब्लॉक पंचायत आणि शेवटी पहा तामिळनाडूमध्ये पंचायत समितीला युनियन काउन्सिल या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. तर आता समजा महाराष्ट्रामध्ये जो काही त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुसरा स्तर आहे, ठीक आहे, ज्याला आपण पंचायत समिती या नावाने ओळखतो, तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही वेगवेगळी नावे म्हणून या पंचायत समितीला ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. समजा योगायोग आला की आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये वास्तव्य करण्याची समजा वेळ आली, ठीक आहे, किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये समजा माहिती लक्षात ठेवण्याची गरज निर्माण झाली, तर अशा परिस्थितीमध्ये ही नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा होऊ शकते मे बी की येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये समजा आपल्याला वेगवेगळ्या राज्यातील या पंचायत समितीच्या नावांचा समजा प्रश्न विचारण्यात आला, तर अशा प्रसंगी आपल्याला ही संपूर्ण माहिती लक्षात ठेवणं गरजेचं राहील मित्रांनो. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा की ज्या पद्धतीने आपण ग्रामपंचायतीची रचना पाहिली होती, त्याच पद्धतीने या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुसरा स्तर म्हणून ओळखला जाणाऱ्या पंचायत समितीची रचना कशा पद्धतीची असते ती थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पंचायत समितीची जी सदस्य संख्या असेल, ही पंचायत समितीची सदस्य संख्या किमान किती असते 12 असते आणि कमाल किती असते तर 35 असते. म्हणजेच 12 ते 35 या दरम्यान महाराष्ट्रातील पंचायत समितींची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. त्याच्यानंतर पहा की ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये म्हणतो आपण की गावातील जे काही भाग असतील त्यांचे वार्ड किंवा प्रभाग पाडले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणूयात आपण की त्या प्रभागातून कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 3 इतके सभासद निवडून दिले जातात. त्याच पद्धतीने पहा की पंचायत समितीचे जे मतदारसंघ पाडले जातात, या पंचायत समितीच्या मतदारसंघांना काय म्हणतो गण असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की सर्वसाधारणपणे 20,000 लोकसंख्येमागे, सर्वसाधारणपणे 20,000 लोकसंख्येमागे पंचायत समितीच्या एका प्रतिनिधीची निवड केली जाते. हे सुद्धा विधान आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा की पंचायत समितीची सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे तर राज्य सरकारला आहे. किंबहुना यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं आहे की पंचायत राजचा समावेश हा राज्यसूचीमध्ये करण्यात आला असल्यामुळं
ठीक आहे, या राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकारांना आहे. आणि म्हणूनच या पंचायत समितीची सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार सुद्धा कोणाला बहाल करण्यात आला आहे? तर या राज्य सरकारांना बहाल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर पहा मित्रांनो, पंचायत समितीच्या सदस्यांची पात्रता काय असणे गरजेचं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पंचायत समितीच्या निवडणुकीला उभा असलेला जो उमेदवार असेल, हा उमेदवार भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की तो वास्तव्य करत असलेल्या जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्याने आपल्या वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या पंचायत समितीची तो निवडणूक लढवत आहे, तर अशा प्रसंगी पंचायत समितीच्या मतदार यादीमध्ये सुद्धा त्याचं नाव असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पंचायत समितीची निवडणूक लढविणारा उमेदवार हा कोणत्याही शासकीय सेवेत नसावा, मग ती राज्य सरकारची असो किंवा केंद्र सरकारची असो. ठीक आहे, तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची कुठलीही नोकरी, ठीक आहे, तो नोकरी करत नसावा. ठीक आहे, त्यानंतर पहा आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये सुद्धा ही अट पाहिली होती की 12 सप्टेंबर 2001 नंतर पंचायत समितीची किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला तिसरे अपत्य नसावे आणि स्वतःच्या राहत्या घरी स्वच्छतागृह किंवा शौचालय असणे त्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला बंधनकारक असते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही जी पात्रता आहे मित्रांनो पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी, ही पात्रता सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, अनामत रक्कमेच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. आपण पाहिलं होतं ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये की ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी इतर मागासवर्गीय आणि जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार असतील यांना 500 रुपये इतकी रक्कम जी आहे ती रक्कम अनामत रक्कम म्हणून ठेवावी लागते. ठीक आहे, आणि अनुसूचित जाती आणि जमाती असतील त्यांना 100 रुपये इतकी अनामत रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्याच पद्धतीने या ठिकाणी पहा की पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला जर तो सर्वसाधारण उमेदवार असेल, म्हणजेच खुल्या प्रवर्गातील किंवा इतर मागासवर्गीय गटातील असेल, तर त्याला 750 रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागते. आणि तोच उमेदवार जो पंचायत समितीची निवडणूक लढविणार आहे आणि अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील आहे, तर अशा प्रवर्गातील उमेदवारांना किती, तर 500 रुपये इतकी अनामत रक्कम जी आहे ती अनामत रक्कम भरावी लागते. ठीक आहे, त्यानंतर पहा जशी ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये आपण खर्च मर्यादा पाहिली होती. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी पंचायत समितीच्या खर्च मर्यादेच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. तर जुनी जी खर्च मर्यादा होती पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी निश्चित करण्यात आली होती, ती होती 40,000 रुपये. किती? 40,000 रुपये. त्यानंतर पहा की सुधारित जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा मात्र किती करण्यात आली आहे, आता 2 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. तर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त जी रक्कम असेल ती रक्कम तो उमेदवार निवडणुकीमध्ये खर्च करू शकत नाही. आणि समजा जर तो खर्च करत असेल आणि समजा राज्य निवडणूक आयोगाला तशा पद्धतीची तक्रार गेली असेल तर त्याची चौकशी सुद्धा केली जाऊ शकते. आणि चौकशी अंती समजा तो उमेदवार दोषी आढळला तर त्याची उमेदवारी सुद्धा रद्द केली जाऊ शकते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही जी माहिती असेल मित्रांनो, ही माहिती सुद्धा आपल्याला त्याच दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर पहा की या पंचायत समितीच्या निवडणुका ज्या असतील त्या निवडणुका कशा पद्धतीने पार पाडल्या जातात त्या सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दुप्पट इतकी पंचायत समितीची सदस्य संख्या असते. ठीक आहे, म्हणजे समजा पकडा की त्या तालुक्यातून, ज्या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडल्या जात आहेत त्या तालुक्यातून की चार समजा जिल्हा परिषदचे सदस्य निवडून दिले जात असतील. ठीक आहे, तर अशा प्रसंगी पहा की त्या पंचायत समितीची सदस्य संख्या जी आहे ती सदस्य संख्या 8 इतकी राहील, म्हणजे जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दुप्पट. ठीक आहे, तर त्याच्यामुळं फक्त हे उदाहरणादाखल मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं, मात्र हे एक सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं राहील की तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दुप्पट इतकी पंचायत समितीची काय असते, सदस्य संख्या असते. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की साधारणपणे 20,000 लोकसंख्येमागे एका पंचायत समितीच्या सदस्याची निवड केली जाते. प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीद्वारे या सदस्यांची निवड केली जाते. म्हणजे त्या पंचायत समिती क्षेत्रातील ज्या व्यक्तीने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि त्याचे गावाच्या मतदार यादीमध्ये किंवा तालुक्याच्या मतदार यादीमध्ये नाव आहे, तर असे वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक मतदारांकडून हे पंचायत समितीचे सदस्य निवडून दिले जातात. ठीक आहे, चल
त्यानंतर पहा की आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती पाहिली होती, ज्यानुसार महिलांसाठी 1/3 इतक्या ज्या जागा असतील त्या जागा राखीव ठेवण्यात आला होता. मात्र एक पहा की 2011 पासून ठीक आहे पंचायत राज मध्ये महिलांसाठी 50% इतक्या राखीव जागा ज्या आहेत त्या राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांसाठी 50% राखीव जागा देण्यात आल्या आहे. कधीपासून तर 2011 पासून महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी 50% या राखीव जागा या पंचायत राज व्यवस्थांमध्ये दिले जातात. ठीक आहे. त्यानंतर पहा ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांना 27% इतक्या राखीव जागा बहाल केल्या जातात. तर अनुसूचित जाती व जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ह्या जागा बहाल केल्या जातात. ठीक आहे. तर त्याच्यामुळं हे जे आरक्षण असेल पंचायत समितीच्या निवडणुकांमधील हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये जी माहिती पाहिली तीच सेम पंचायत समितीच्या या निवडणुकांमध्ये सुद्धा ही आरक्षणाची जी काही पद्धत आहे ती पद्धत लागू पडते. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर पहा मित्रांनो की पंचायत समितीच्या ज्या बैठका असतील त्या बैठकांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं पहा की आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये पाहिलं होतं की ग्रामपंचायतीच्या वर्षातून 4 ग्रामसभा घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. तशा पद्धतीचं बंधन हे त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचावरती ठेवण्यात आलं होतं आणि त्या ग्रामसभा ह्या 26 जानेवारी ठीक आहे त्याच्यानंतर 1 मे त्याच्यानंतर 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर या 4 दिवशी त्या ग्रामसभा पार पाडल्या जातात. तर त्याच पद्धतीने पंचायत समिती क्षेत्रामध्ये पहा की या पंचायत समितीच्या एका वर्षामध्ये किती बैठका तर 12 बैठका घेणं बंधनकारक असते मित्रांनो. किती 12 बैठका आणि या 2 बैठकांमध्ये किती 1 महिन्यांचं अंतर असणं गरजेचं असतं. ठीक आहे. 1 महिन्याचं अंतर. तर 1 महिन्याचं अंतर राहील तेव्हाच वर्षापोटी किती होतील 12 बैठका होतील. तर हे एक कॉमन गोष्ट आहे. 1 महिन्याचं अंतर असल्यामुळं 12 बैठका घेणं या पंचायत समितीच्या सभापती किंवा उपसभापतींवरती बंधनकारक असतं. त्याच्यानंतर पहा की पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडल्यानंतर ठीक आहे पंचायत समितीची जी पहिली बैठक होते त्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात जिल्हाधिकारी असतात. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतील जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला एखादा प्रतिनिधी जो आहे तो प्रतिनिधी या पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवितो. ठीक आहे. जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला त्यांचा प्रतिनिधी हा या पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवितो. या जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या पहिल्या बैठकीमध्ये पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड केली जाते. आता ही निवड कशा पद्धतीने केली जाते तर पंचायत समितीवर निवडून गेलेले जे उमेदवार असतील हे उमेदवारच आपल्यापैकी एकाची सभापती व दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड करत असतात. तर ही एक गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं. त्यानंतर पहा की ग्रामपंचायतीप्रमाणेच या पंचायत समितीचा जो कार्यकाळ असेल हा कार्यकाळ सुद्धा 5 वर्षांचा निश्चित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता पंचायत समितीचा कार्यकाळ समजा 5 वर्षांचा असेल तर पंचायत समितीवर निवडून गेलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ सुद्धा किती असेल तर 5 वर्षांचा असेल. ठीक आहे. त्यानंतर पहा हा जो पंचायत समितीचा 5 वर्षांचा कार्यकाळ असेल हा कार्यकाळ कमी अधिक करण्याचं कोणाला अधिकार आहे राज्य सरकारला अधिकार आहे. त्याच्यानंतर समजा त्या मुदतपूर्व बरखास्त कराव्या लागल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणं बंधनकारक आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की या पंचायत समितीचा कार्यकाळ कितीही आहे 5 वर्ष आहे. ठीक आहे. पण समजा मुदतपूर्व म्हणजे 4 वर्षामध्येच समजा ही बरखास्त करावी लागली पंचायत समिती. ठीक आहे. तर हिच्या 6 महिन्यांच्या आत ज्या आहेत त्या निवडणुका घेणं बंधनकारक असतं. मात्र ठीक आहे निवडणुका घेतल्यानंतर या पंचायत समितीचा कार्यकाळ हा किती राहील 1 वर्षच राहील. त्याच्यानंतर मग इतर पंचायत समितीच्या निवडणुकांबरोबर ठीक आहे या पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका घेतल्या जातील. मात्र समजा 4 वर्ष ठीक आहे 4 वर्ष 7 महिने समजा या पंचायत समितीने आपला राज्यकारभार केला आणि नंतर ही बरखास्त करावी लागली तर मात्र यासाठी नव्याने निवडणुका घेतल्या जात नाही. तर इतर पंचायत समितीच्या निवडणुकांबरोबरच या पंचायत समितीची सुद्धा निवडणूक घेतली जाईल. याचाच अर्थ काय तर पंचायत समितीची मुदतपूर्व बरखास्त करावी लागल्यास आणि 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधी ठीक आहे शिल्लक असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या पंचायत समितीसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जात नाही. तर इतर तालुक्यातील पंचायत समितींच्या निवडणुकांबरोबरच याही पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडल्या जातात. ठीक आहे. चला
त्याच्यानंतर पहा की ही जी गोष्ट असेल मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो की जे पंचायत समितीचे सदस्य असतील, या पंचायत समितींच्या सदस्यांची बडतर्फी कशा पद्धतीने केली जाऊ शकते, ठीक आहे. तर समजा एखादा पंचायत समितीचा सदस्य असेल आणि तो या पंचायत समितीमध्ये 6 महिने सतत गैरहजर असेल, तर त्याचं सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं. त्यानंतर पहा की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्य सरकार सुद्धा या पंचायत समितीच्या सदस्यांना बडतर्फ करू शकतात. त्याच्यानंतर पहा की 1/3 सदस्यांनी समजा ठराव मांडून 2/3 बहुमताने तो जर ठराव पारित केला, तर अशा प्रसंगी सुद्धा पंचायत समितीच्या सदस्याला बडतर्फ केला जाऊ शकतो. परंतु समजा पंचायत समितीची महिला सदस्य असेल, तर महिलांच्या संदर्भामध्ये मात्र, ठीक आहे, हा जो ठराव असेल, ठीक आहे, जो की पुरुष सदस्यांच्या बाबतीमध्ये 2/3 इतक्या बहुमताने पारित केला जाऊन त्याला बडतर्फ केलं जाऊ शकतं. मात्र महिला समजा पंचायत समितीची सदस्य असेल, तर त्या महिला सदस्याच्या विरोधामध्ये तो ठराव किती मतांनी, तर 3/4 इतक्या मतांनी पारित होणं गरजेचं असतं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही माहिती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि समजा नेमणुका झाल्या म्हणजे पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीचे सदस्य निवडले गेले, पंचायत समितीचा सभापती किंवा उपसभापती निवडला गेला, तर त्या नेमणुका झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडता येत नाही. आणि 6 महिन्यानंतर समजा मांडला गेला आणि तो पारित झाला नाही, तर परत मग 1 वर्षांपर्यंत तशा पद्धतीचा ठराव, अविश्वास ठराव ज्याला म्हणतो आपण, तो मांडता येत नाही. तर ही माहिती जी आहे, वस्तुनिष्ठ माहिती, ही सुद्धा आपल्याला पंचायत समितीच्या सदस्यांच्या बडतर्फी बाबत लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, जे की पंचायत समितीवर निवडून दिले गेलेले सदस्य असतील, ठीक आहे, पंचायत समितीचे सभापती असतील किंवा पंचायत समितीचे उपसभापती असतील, त्यांना समजा आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल, तर अशा परिस्थितीमधली ही माहिती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असते, ठीक आहे. तर पंचायत समितीचे जे सदस्य असतील, हे पंचायत समितीचे सदस्य पंचायत समितीच्या सभापतीकडे आपला पदाचा राजीनामा बहाल करतात. पंचायत समितीचा उपसभापती असेल, हा पंचायत समितीचा उपसभापती पंचायत समितीच्या सभापतीकडेच आपल्या पदाचा राजीनामा देतो. आणि पंचायत समितीचा सभापती असेल, हा आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा देत असतो. आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये पाहिलं होतं, सेम तशीच माहिती आहे, ठीक आहे. फक्त पहा की जसं ग्रामपंचायतीचे सदस्य आपण पाहिलं होतं, सदस्य आणि जो उपसरपंच असेल, सदस्य आणि उपसरपंच असेल, ठीक आहे, हे दोन्ही व्यक्ती कोणाकडे आपला पदाचा राजीनामा देत होते, ठीक आहे, तर सरपंचाकडे, ठीक आहे, सरपंच. आणि जो सरपंच असेल, हा सरपंच, ठीक आहे, आपल्या पदाचा जो राजीनामा असेल, तो राजीनामा कोणाकडे देत होता, तर पंचायत समितीच्या सभापतीकडे देत होता, ठीक आहे. इथे जर आपण पाहिलं, तर पंचायत समितीचे सदस्य आणि उपसभापती आपल्या पदाचा जो राजीनामा आहे, हा पदाचा राजीनामा कोणाकडे देईल, पंचायत समितीच्या सभापतींकडे. आणि सभापती जो असेल पंचायत समितीचा, तो आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देईल, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे अशी जी माहिती असेल, ही माहिती आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपी असते मित्रांनो. तर त्याच्यामुळे ही जी माहिती असेल, ही माहिती आपल्याला आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की पंचायत समितीच्या मार्फत वेगवेगळ्या विकास योजना ह्या कार्यान्वित केल्या जातात. आता विकास योजना समजा त्यांना कार्यान्वित करायच्या आहेत, तर त्यांना म्हणू आपण आर्थिक गोष्टीसुद्धा गरजेच्या असतात. तर आता आर्थिक गोष्टींच्या बाबतीमध्ये समजा जर आपण पाहिलं, तर राज्य सरकारांकडून किंवा जिल्हा परिषदेकडून खूप मोठ्या प्रमाणावरती या पंचायत समितीला निधी उपलब्ध करून दिला जातो. आता निधी समजा जर उपलब्ध झाला आहे, तर पंचायत समितीने आपल्या विकास कामांवरती तो खर्च केला आहे किंवा नाही, याची तपासणीसुद्धा राज्य सरकारमार्फत केली जाईल. तर अशा परिस्थितीमध्ये पहा, हिशेब तपासणीसुद्धा पंचायत समितीची केली जाते. तर स्थानिक निधी लेखापालाद्वारे पंचायत समितीची हिशेब तपासणी केली जाते. आणि जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीची कोणती तपासणी केली जाते, तर कार्यालयीन तपासणी केली जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये जसं पाहिलं होतं की घर टॅक्स असेल, घरपट्टी ज्याला म्हणतो आपण, पाणीपट्टी, ठीक आहे, त्याच्यानंतर यात्रा कर, ही उत्पन्नाची मुख्य साधने होती ग्रामपंचायतीची. तर त्याच पद्धतीने पंचायत समितीला कुठल्या कुठल्या माध्यमातून उत्पन्न मिळत असते, त्याचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर व्यवसाय, पाटबंधारे, पाणीपट्टी आणि यात्रा
अशा विविध करांच्या माध्यमातून पंचायत समितीला उत्पन्न मिळत असते। त्यानंतर पहा, पंचायत समितीच्या क्षेत्रानुसार शासनाकडून या पंचायत समितीला अनुदान सुद्धा प्राप्त होत असते। ठीक आहे। त्याच्यानंतर अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर या पंचायत समितीचा जो सचिव म्हणून कार्यरत असतो किंवा प्रशासकीय प्रमुख म्हणूयात आपण गटविकास अधिकारी ज्याला आपण BDO या नावाने संबोधतो, तर या गटविकास अधिकाऱ्याला संवर्ग विकास अधिकारी या नावाने सुद्धा आपण ओळखतो, समजा आपल्याला माहिती नसेल तर। ठीक आहे। तर हा जो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख किंवा सचिव असतो, गटविकास अधिकारी, तर या गटविकास अधिकाऱ्याकडून पंचायत समितीचं अंदाजपत्रक तयार केलं जातं। अंदाजपत्रक ज्याला आपण बजेट अशा पद्धतीचा एक सर्वसाधारण शब्द वापरतो, तर अंदाजपत्रक तयार केलं जातं। त्यानंतर या जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी बहाल केली जाते आणि मग या जिल्हा परिषदेमार्फत या पंचायत समितीला कर्ज पुरवठा केला जातो आपल्या क्षेत्रातील विकास योजना कार्यान्वित करण्यासाठी। ठीक आहे। तर त्याच्यामुळे ही जी माहिती असेल ही माहिती सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे। चल नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की पंचायत समितीची अधिकार व कार्ये ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 188 मध्ये या पंचायत समितीच्या कार्याचं वर्णन करण्यात आलं आहे। त्यानंतर पहा मित्रांनो, पंचायत समितीकडे एकूण किती 74 विषय सोपवण्यात आले आहेत। या 74 विषयांमध्ये किंवा विषयांवर म्हणू आपण विकास कामे असतील किंवा या 74 विषयांच्या संदर्भामध्ये म्हणूयात आपण विकास कामे समजा पंचायत समितीला करावयाचे असतील। ठीक आहे। तर असे जे काही 74 विषय आहेत हे 74 विषय पंचायत समितीकडे सोपवण्यात आले आहेत। या 74 विषयांच्या संदर्भामध्ये पंचायत समिती जी असेल ती पंचायत समिती ठीक आहे आपली जी कामे असतील ती कामे पार पाडत असते। ठीक आहे। त्यानंतर पहा, जिल्हा परिषदेस आपल्या विकास योजना तयार करता याव्या म्हणून आपल्या कार्यक्षेत्रातील आवश्यक असलेल्या विकास कार्याचा संपूर्ण आराखडा जिल्हा परिषदेला सादर करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी सुद्धा पंचायत समितीला करावी लागत असते। मित्रांनो, एक पहा की जसं जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असेल, गट किंवा तालुका पातळीवर पंचायत समिती असेल, गाव पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर म्हणून आपण ग्रामपंचायत असेल। ठीक आहे। आता समजा पंचायत समिती क्षेत्रामध्ये कुठल्या कामांची गरज आहे। ठीक आहे। समजा एखाद्या गावांमध्ये म्हणू आपण की पावसाळ्यांमध्ये संपर्क तुटत असेल गावांचा, तर अशा परिस्थितीमध्ये तिथे पूल बांधणीचा प्रश्न असो, तर अशा पद्धतीच्या ज्या काही तालुक्यातील आपल्या पंचायत समिती क्षेत्रातील समस्या असतील, विकास कामे असतील, विकास योजना असतील। ठीक आहे। तर या विकास योजना सुचविण्याचं जे काम आहे किंवा त्या कार्याचा संपूर्ण जो आराखडा आहे तो आराखडा पंचायत समिती जिल्हा परिषदेला सादर करत असते। ठीक आहे। त्यानंतर पहा की जिल्हा परिषदेच्या ज्या काही विविध योजना आहेत ज्या जिल्ह्यामध्ये राबवल्या जातात, तर या विविध योजनांची तालुका स्तरावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुद्धा पंचायत समिती पार पाडत असते। आणि त्यानंतर पहा की पंचायत समितीमध्ये आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायती सुद्धा असतात, तर अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीला विकास कार्यांमध्ये मदत करण्याची जबाबदारी सुद्धा या पंचायत समितीवरती असते। तर अशा पद्धतीने पंचायत समितीचे अधिकार, कार्ये आणि त्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं राहील। ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की गटाशी संबंधित जिल्हा परिषदेने सोपविलेली जी कार्ये असतील ती कार्ये पार पाडण्याची जबाबदारी सुद्धा पंचायत समितीवर असते। त्यानंतर गटासाठी म्हणजेच तालुक्यासाठी मिळणाऱ्या अनुदानातून हाती घ्यावयाच्या विकास कामांची योजना तयार करणे हे सुद्धा काम पंचायत समितीकडे सोपवण्यात आलं आहे। त्यानंतर पंचायत समिती क्षेत्रातील विविध उद्योग असतील ठीक आहे किंवा शेती असतील, तर उद्योगविषयक व शेतीविषयक कार्य पार पाडण्याची जबाबदारी ही सुद्धा पंचायत समितीवरती असते। त्याच्यानंतर कर व कर्ज वसुली करण्याचं काम सुद्धा पंचायत समितीवरती सोपवण्यात आलं आहे। त्यानंतर जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे व पशुसंवर्धनाचा विकास करणे ही सुद्धा जबाबदारी पंचायत समितीवरती सोपवण्यात आली आहे। ठीक आहे। आणि त्यानंतर पहा की दर 3 महिन्यांनी आपल्या कामाचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्याची जबाबदारी सुद्धा पंचायत समितीवरती आहे। ही पंचायत समितीने खरेच ठीक आहे त्या विकास काम जी आहेत ती पार पाडलेली आहेत किंवा नाही याचा अहवाल दर 3 महिन्यांनी पंचायत समिती कोणाला देत असते,
जिल्हा परिषदेला देत असते। त्यानंतर पहा गट विकास अधिकाऱ्याच्या कार्यावरती म्हणजेच BDO जे असतील, संवर्ग विकास अधिकारी असतील, त्यांच्या कार्यावरती देखरेख व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा पंचायत समितीला सभापती व उपसभापतींच्या मार्फत करावं लागतं। तर ही एक गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं राहील। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात। त्यानंतर पहा मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण ग्रामपंचायतीच्या संदर्भातील जे पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांबद्दलची माहिती अभ्यासली होती, त्याच पद्धतीने आपण आता पंचायत समितीच्या संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांची माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आता ग्रामपंचायतीचे महत्त्वपूर्ण पदाधिकारी जर समजा आपण पाहिले तर त्यामध्ये सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचा समावेश होतो। पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सोबतच संवर्ग विकास अधिकारी किंवा गट विकास अधिकारी ज्याला आपण BDO या नावाने ओळखतो, तर यांचा समावेश हा पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये केला जातो। तर सर्वप्रथम आपण सभापती आणि उपसभापती यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, पंचायत समितीचे जे काही निर्वाचित सदस्य असतील, ठीक आहे, की पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर निवडून आलेले निर्वाचित सदस्यांमार्फत आपल्यापैकी एका सदस्याची सभापती व दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते। त्यानंतर पहा की अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला यासाठी नेमून दिलेल्या पद्धतीने क्रमशः पंचायत समितीचे सभापती पद जे आहे ते राखीव ठेवलं जातं। ठीक आहे, तर क्रमशः जर आपण म्हटलं चक्राकार पद्धतीने म्हणतो ना आपण, ठीक आहे, तर समजा एक वर्षी अनुसूचित जातीला समजा ती सभापती पद राखीव असेल तर दुसऱ्या वर्षी मग इतर मागासवर्गीयांना, तिसऱ्या वर्षी महिलांना, चौथ्या वर्षी जर म्हणू आपण तर सर्वसाधारण गटासाठी। तर अशा पद्धतीचं आरक्षण हे आपण स्वतःच्या पंचायत समिती क्षेत्रामध्ये पाहिलं असेल। ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे सभापती पद अशा पद्धतीने क्रमशः चक्राकार पद्धतीने राखीव ठेवलं जातं। त्यानंतर पहा की जसं आपण सरपंच पदाचा कार्यकाल पाहिला होता की तो 5 वर्षांचा होता, म्हणजे जितका ग्रामपंचायतीचा कार्यकाळ तितकाच ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा कार्यकाळ। मात्र पहा, पंचायत समितीच्या संदर्भामध्ये जर लक्षात ठेवायचं आहे तर या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींचा जो कार्यकाल आहे हा कार्यकाल किती आहे, 2.5 वर्षांचा असतो। किती, 2.5 वर्षांचा। आणि 2.5 वर्षानंतर मग दुसऱ्या व्यक्तीची या सभापती किंवा उपसभापती पदावर नेमणूक केली जाते। ठीक आहे, तर अशा प्रसंगी जर आपण पाहिलं तर सभापती, पंचायत समितीचा निवडून आलेला जो सभापती असेल तर त्याची काही अधिकार व कार्य सुद्धा निश्चित केली गेली आहेत। जसं पहा, पंचायत समितीच्या सर्व सभांचं अध्यक्षस्थान भूषवणे ही एक महत्त्वाची कार्य सभापतींचं मानता येईल आपल्याला। त्यानंतर पंचायत समितीच्या कार्यावर देखरेख ठेवणे हे सुद्धा या सभापतींचं एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणून ओळखलं जाईल। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात। त्यानंतर पहा की जे 2 कार्य आपण सभापतींची पाहिली त्याच पद्धतीने पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो। मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सभापती असतो, सदस्य असतो त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्याची जी कामगिरी आहे ती कामगिरी या पंचायत समितीच्या सभापतीला करावी लागत असते, पार पाडावी लागत असते। त्यानंतर समजा पंचायत समितीचे सभापती हे अनुपस्थितीत असतील तर अशा प्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती हे त्यांच्या गैरहजेरीमध्ये सभापतींचे कार्य पार पाडत असतात। ठीक आहे, त्यानंतर पहा की पंचायत समितीमध्ये एक सरपंच समिती सुद्धा स्थापन केली जाते। मित्रांनो, पंचायत समितीमध्ये एक सरपंच समिती सुद्धा स्थापन केली जाते। आता ही जी सरपंच समिती असेल ही सरपंच समिती पंचायत समितीतील सल्लागार स्वरूपाची एक समिती असते। ठीक आहे, म्हणजे पंचायत समितीला सल्ला देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या सरपंच समितीकडून केले जातं, ज्यामध्ये ठीक आहे आपल्या पंचायत समिती क्षेत्रामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना या ठिकाणी स्थान दिलं जातं। ते कसं दिलं जातं ते आपण पाहू। तर 1970ची जी काही लना बोंगीरवार समिती होती, या लना बोंगीरवार समितीच्या शिफारशीनुसार या सरपंच समितीची स्थापना पंचायत समितीमध्ये करण्यात येत आहे। ठीक आहे, आता पंचायत समिती व तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती असतील तर या ग्रामपंचायतींशी योग्य समन्वय राहावा यासाठी या सरपंच समितीची स्थापना करण्यात आली आहे। ठीक आहे, या सरपंच समितीची जी सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या असते 15 इतकी। ठीक आहे, आता या 15 इतक्या सदस्य संख्येमध्ये एक पंचमांश सरपंचाची चक्राकार पद्धतीने या पंचायत समिती क्षेत्रामधून या सरपंच समितीवरती निवड केली जाते। त्या आधारे जर आपण पाहिलं तर त्या तालुक्यातील सर्व सरपंचांना या
सरपंच समितीवरती प्रतिनिधित्व मिळत असते, पण यांची जी मुदत असेल ती मुदत 1 वर्ष इतकीच असते मित्रांनो, 1 वर्ष इतकीच. आणि पंचायत समिती क्षेत्रातील जितक्या काही ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतींपैकी किती इतक्या 1/5 इतक्या सरपंचाची निवड दरवर्षी या सरपंच समितीवर केली जाते, ज्यांची सदस्य संख्या किती असेल 15 इतकी असेल. आणि यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असेल 1 वर्षांचा. म्हणजेच म्हणू आपण पहिल्या वर्षी 1/5, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 1/5 आणि तिसऱ्या वर्षी 1/5, असे 5 वर्षांपर्यंत 1/5 इतक्या सरपंचांची निवड या सरपंच समितीवर केली जाते. ठीक आहे, तर त्याच्यामुळं ही गोष्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला त्यानंतर पाहूयात. त्यानंतर पहा, जसं मी सांगितलं आपल्याला की या सरपंच समितीवर निवडून गेलेल्या सरपंचांचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा इतका असतो. त्यानंतर पंचायत समितीचे जे उपसभापती असतील, पंचायत समितीचे जे उपसभापती असतील हे या सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे, त्यानंतर या पंचायत समितीचे जे विस्तार अधिकारी आहेत हे विस्तार अधिकारी या सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात. ठीक आहे, तर ही जी सरपंच समिती आहे ही सरपंच समिती नेमके कुठलं कार्य करतं, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर बघा की ग्रामपंचायतीच्या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यांमध्ये सुसूत्रता आणण्याचं काम या सरपंच समितीमार्फत केलं जातं. त्यानंतर ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये समन्वय साधणे, ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वपूर्ण कार्यसुद्धा ही सरपंच समिती पार पाडत असते. आणि तालुका स्तरावर विकास योजना राबविताना जिल्हा परिषदेला शिफारशी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीसुद्धा या सरपंच समितीवर असते. तर अशा पद्धतीने पंचायत समितीमधील अतिशय महत्त्वपूर्ण समिती म्हणून या सरपंच समितीचा उल्लेख केला जातो, ज्याची सदस्य संख्या 15 इतकी असते. आणि या 15 सदस्य संख्येमध्ये दरवर्षी 1/5 इतक्या ठीक आहे ग्रामपंचायतीतील सरपंचांची चक्राकार पद्धतीने निवड केली जाते. त्यांचा कार्यकाळ 1 वर्ष असतो. पंचायत समितीचे उपसभापती या सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष, तर विस्तार अधिकारी पंचायत समितीचे ते या सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात. ही जी माहिती असेल मित्रांनो सरपंच समितीच्या संदर्भातली, ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की ज्या पद्धतीने ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख किंवा सचिव म्हणून ओळखला जात होता, त्याच पद्धतीने गटविकास अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, ज्याला आपण BDO या नावाने ओळखतो, तर गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य पार पाडत असतात. तर 1952 मध्ये पहा की समुदाय विकास कार्यक्रम राबविण्याकरिता या गटविकास अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली होती. कधी? तर 1952 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर पहा की गटविकास अधिकारी जे असतील ते अधिकाऱ्याची जी नेमणूक आहे ही नेमणूक राज्य शासनामार्फत कोणती, तर MPSC द्वारे केली जाते. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी राज्यसेवा परीक्षा असते, तर या राज्यसेवा परीक्षेमधून म्हणूयात आपण गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. ठीक आहे, त्यानंतर पहा की पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव व प्रशासकीय प्रमुख या नात्याने गटविकास अधिकाऱ्यांना काही कार्यसुद्धा पार पाडावी लागतात. त्यामध्ये पंचायत समितीच्या सभांचे व कामाचे नियम तयार करणे, तसेच पंचायत समितीच्या झालेल्या सभांचे इतिवृत्तांत लिहिणे, त्यानंतर पंचायत समितीच्या वतीने शासनाला म्हणूयात आपण, जिल्हा परिषदेला म्हणूयात आपण पत्रव्यवहार करणे, त्यानंतर पंचायत समितीच्या सभापतींच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सुद्धा गटविकास अधिकाऱ्यांकडे असते. आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार ठीक आहे विकास योजनांची अंमलबजावणी करण्याचं कार्यसुद्धा गटविकास अधिकाऱ्याला त्या पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव व प्रशासकीय प्रमुख या नावाने पार पाडावं लागतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील मधला स्तर ठीक आहे जो की ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत असतो, ठीक आहे, ज्याला आपण पंचायत समिती या नावाने महाराष्ट्रामध्ये ओळखत असतो, त्याबद्दलचा विस्तृत आणि तपशीलवार आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहेत. ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो.
पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रांमध्ये. तोपर्यंत नमस्कार. खूप खूप धन्यवाद.